दक्षिण भारत के सबसे बड़े मेले के रूप में मशहूर और नांदेड़ जिले में आने वाले श्री क्षेत्र मालेगांव का मेला इस वर्ष जनवरी माह में अमावस्या को आ रही है। 10 जनवरी से शुरू होने जा रही इस मेले के नियोजन के लिए मालेगांव में लातूर के सांसद सुधाकर श्रृंगार की अध्यक्षता में जिला परिषद भंडार गृह में तैयारी बैठक तारीख 22 दिसंबर को आयोजित की गई थी। श्री क्षेत्र मालेगांव के मेले में देश विदेश से लोग शिरकत कर मेले का लुत्फ उठाते हैं। मेले में हर वो चीज देखने और खरीदने को मिलती है। इस मौके पर उपस्थितों ने यात्रा के संबंध में जानकारी ली और संबंधित विभाग को यात्रा के दौरान कचरे की व्यवस्था करने, बिजली के खंभे लगवाने, आंतरिक सड़कों को मजबूत करने और कई निर्देश दिए। श्री क्षेत्र मालेगांव में होने वाले इस मेले को सफल समापन बनाने के लिए जिला परिषद प्रशासन ने तैयारियां कर ली है। पिछले साल लंपी बीमारी के कारण पशु प्रदर्शनी आयोजित नहीं की गई थी। हालांकि इस वर्ष पशु प्रदर्शनी के आयोजन को लेकर सांसद चीखलीकर ने प्रशासन को निर्देश दिए हैं। विगत कई दिनों से जिले में ठंड का प्रकोप बढ़ा है। इस मौके पर जिला प्रशासन मेले का नियोजन किस प्रकार से करता है, इस पर आम जनता की नजरें गड़ी हुई हैं। संपन्न हुई इस बैठक में लातूर के सांसद सुधाकर श्रृंगारे, नांदेड़ के सांसद प्रताप पाटिल चीखलीकर, जिला कलेक्टर अभिजीत राउत, एसपी श्री कृष्ण कोकाटे, जिला परिषद प्रशासक एवं मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, पुलिस प्रशासन व जिला परिषद एवं लोहा पंचायत समिति के अधिकारी कर्मचारी, महावितरण अधिकारी, उपअभियंता विस्तार अधिकारी, ग्राम विकास अधिकारी आदि उपस्थित थे। नांदेड़ से एम अनिल कुमार की रिपोर्ट। माळेगावची यात्रा दक्षिण भारतातील सगळ्यात मोठी आणि प्रसिद्ध यात्रा आहे। 1992 पासून या यात्रेत येण्याचं, या यात्रेचं नेतृत्व करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खंडोबाच्या आशीर्वादाने मिळालेली आहे। म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो। या यात्रेचा परिसराचा विकास कसा झाला पाहिजे यासाठी माझा सातत्याने प्रयत्न असतो। मी जेव्हा पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून या मतदारसंघातून निवडून आलो तेव्हा राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब यांनी 5.5 कोटी रुपयाचा निधी त्यावेळी दिला। आजची त्याची किंमत करणं खूप कठीण होईल। त्यानंतरच्या काळामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जवळपास 8 कोटी रुपये दिले। हे दोन मुख्यमंत्री वगळले तर या माळेगावला कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी दमडी दिलेली नाही। अनेकांनी घोषणा केल्या, अनेक मंडळी आली, माळेगावला यायला तर कोणाचं बंधन नाही, परमेश्वर सगळ्याचा आहे, दर्शनाला सगळेच येऊ शकतात, परंतु इतर उपाय कोणी दिले नाही। म्हणून विलासराव देशमुख साहेबांच्या संदर्भानं या यात्रेशी एक भावनिक नातं आहे। विलासराव देशमुख साहेबांचे वडील आदरणीय दादासाहेब इथं 8 दिवस राहायचे। विलासराव देशमुख साहेब हयात आजपर्यंत एखादी यात्रा चुकीने राहिली असेल, कोणी निमंत्रण दिलं तरी, कोणी निमंत्रण दिलं नाही तरी ही यात्रेला आवर्जून यायचे, दर्शन घ्यायचे आणि आपल्या सर्व सहकार्यांना संबोधित करून ती जायची। म्हणून या ठिकाणी आज माळेगावच्या लोकांनी मागणी केली की विलासराव देशमुख साहेबांचं या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे। मी खासदार म्हणून, बैठकीचे अध्यक्ष आणि या भागाचे खासदार म्हणून श्रृंगारे साहेब, आम्हाला दोघांनाही हा मुद्दा अतिशय आवडला आणि आम्ही दोघांनी सांगितलं की यासाठी लागलेला निधी आम्ही उपलब्ध करून देऊ आणि विलासराव देशमुख साहेबांचं उचित स्मारक हे माळेगावला झालं पाहिजे। माळेगावची यात्रा ही यात्रा हौसे, गौसे, नवसे सगळ्या क्षेत्रातल्या मंडळीची यात्रा आहे। आपण जर बघितलं, सरपंचाने प्रस्तावित करताना एक सांगितलं की या ठिकाणी अनेक पक्षी येतात, अनेक पशु येतात, सगळ्या पक्षीवाल्यांचा, पशुपालकांचा सन्मान झाला पाहिजे। ही गोष्ट खरी आहे। मी तर आणखी कुठं ऐकलं नाही, पण इथं गाढवांच्या शर्ती होत होत्या, घोड्यांच्या शर्ती होत होत्या, उंटांच्या शर्ती होत होत्या। त्या शर्यती पुन्हा सुरू झाल्या पाहिजे। याच्यासाठी निश्चितपणानं प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी करणवाल मॅडम यांनाशी बोललो, त्या पण पॉझिटिव्ह आहेत। शंकरपट झाला पाहिजे याच्यासाठी त्या पण पॉझिटिव्ह आहेत आणि पशु प्रदर्शनाच्या संदर्भामध्ये लंपीचं कारण पुढे करून जो काही पशुसंवर्धन खात्याची निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये होती
ती आज पूर्णपणानं दूर झालेली आहे. म्हणून पशुपालकांचा सन्मान करणारी यात्रा ही माळेगावची यात्रा. म्हणून या ठिकाणी पशु प्रदर्शन झालं पाहिजे. ही भूमिका निश्चितपणाने रास्त आहे आणि ते घेण्याचा आमचा निश्चितपणाने आग्रह आहे.